आई बाप. आई अगं दादा, दादाचा स्वभाव काय तुला माहित नाही गे? दादाच्या मनात कधी काय चाललं असेल ना, कोणाला कळून देत नाही तो. एकदा मला डाऊट आलेला का त्याच्या मनात ना काहीतरी शिजतंय. मी त्याला समजवायचा प्रयत्न केला पण तो माझ्यावर डाफरला. शेवटी मी मधला मुलगा आहे ना, माझं कोण ऐकते? मधल्यामध्ये का नाही माझा सँडविच होतोय. आता पण म्हणलं पळत पळत आलो, 2 घास खावं, पण इथं पण कटकट. सगळ्या कामांमध्ये त्याच्या सोबत असतोस ना. एवढं सगळं झाल्यानंतर एकदाही सांगावंसं नाही वाटलं? गाई मला कळ तेव्हाच सांगणार ना तुला. मला वेळच नाही ग. या दोघांमुळे ना कामाचा सगळा लोड आहे का नाही तो माझ्यावर येतोय. जरा मला पटेल असं तरी बोल भास्कर. जाऊ दे, तुला बोलून काय फायदा म्हणा. आई तुझा विश्वास नाही ना, जाऊ दे जेवण, मी जातो. बस, हे असं भरल्या ताटावर राग राग नाही करायचा. तू म्हणतेस ना म्हणून जेवतोय. तू काय बघत बसली? थंड झालंय, गरम करून आण. जा की लवकर. भाऊराव, तुम्ही या सगळ्या प्रकरणाची रीतसर आमच्याकडे तक्रार नोंदवायला पाहिजे होती. भाऊ, शाळा उभारणीसाठी राखीव असलेल्या 6 जमिनी आम्ही तुम्हाला द्यायचा निर्णय घेतलाय. तो किती बरोबर आहे याचं उत्तम उदाहरण स्वतःहून समोर आलं. मुजुमदारांनी दिलेल्या प्रस्तावाला काट मारून त्या जमिनी तुमच्या संस्थेला सोपवायचा निर्णय आम्ही फायनल करतोय. धन्यवाद. तुम्ही जो निर्णय घेतलाय तो विचारपूर्वक आणि योग्यच आहे. तुमच्या या निर्णयाचं मी स्वागत आणि स्वीकार करतो. भाऊ, तुम्ही मोठ्या मनाने एकदा जर दादाला माफ केलं असं म्हणाला तर किमान थोडंफार तरी गिल्ट कमी होऊन आम्ही परत जाऊ. कसं आहे ना, माफी मागणाऱ्याला त्याच्या मनात आपण काही चूक केली, गुन्हा केला याची जाणीव झाली असेल आणि त्याचं मन जर पश्चातापानं भरून गेलं असेल तर त्याला माफ करायलाच पाहिजे. काय ना, त्यामुळं त्याच्या मनात ईर्ष्या, द्वेष निर्माण होत नाही. असं कुणाच्या मनात द्वेष, ईर्ष्या निर्माण करणं हा आमचा हेतू नाहीच. माझं तर मत आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम रुजवावं. माफी मागून, माफी देऊन हे जर होणार असेल तर मी सांगतो, तर माझ्या मनात तुमच्याविषयी कसलीच आढी नाही. माफ केलं तुम्हाला. थँक्यू भाऊ. तू जरा बाहेर थांब, मी आलोच.
भाऊ, दादा जरा शॉर्ट टेम्पर्ड आहे, त्यामुळं त्याच्याकडनं ज्या चुका झाल्यात त्या प्लीज तुम्ही मनावर घेऊ नका. आणि हे असलं काही परत होणार नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. माझा कायम वॉच असेल त्याच्यावर. वन्स अगेन थँक्यू. येतो मी. एक मिनिट. भाऊंनी जरी तुम्हाला सांगितलं असेल ना की त्यांच्या मनात तुमच्याबद्दल कुठलीच आडकाठी नाहीये, तरी तुम्ही जे काही केलंय ना ते मी नाही विसरणार कधीच. कारण एवढं सगळं होऊन सुद्धा परत तुमच्याकडनं असं काही होणारच नाही याच्यावर माझा काडी मात्र विश्वास नाहीये. त्यामुळे आमच्या शाळेला वाचवण्यासाठी तुमच्या सगळ्या हालचालीवर माझं बारीक लक्ष आहे. कारण ज्यांच्यावर खोटेपणाचे संस्कार झालेत आणि ज्यांच्या रक्तातच धोका आहे ना, त्यांच्याकडून चांगलं माणूस बनण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणाचे. येऊ शकता. चल.